दादा, शहरवासियांसाठी आपला काय संदेश असणार आहे? शहरवासियांसाठी माझा संदेश हाच आहे, आपण कुठली सहानुभूती, कुठलं हे, कोण आज मोठे मोठे डायलॉग मारतील, कोणी विश्वासार्हतेचे डायलॉग मारतील, कोणी विकासाचे डायलॉग मारतील, कोणी काही मारतील. या ज्या शहरामध्ये आज राजकारण तापलेलं आहे, याला कुठेही बळी न पडता आपण आपल्या डोळ्यांनी जो माझा शाश्वत विकास 2021 पर्यंत बघितलाय, आपण जो नुसता बघितला नाही तर जो जाणवलाय, त्याच्यावर विश्वास ठेवून आज आम्ही काही बोलू, ते काही बोलतील, परंतु जे अनुभव आपण घेतलेले त्या अनुभवातून आपण येते इलेक्शन, अनुभव डोळ्यासमोर ठेवून येते इलेक्शनला आपण मतदान करावं. एक महिला शहराची आपण या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी दिलेली, माझ्यासारखंच कुठल्याही महिलेचा एखादा स्वभाव असतो, घर चालवताना ती अतिशय काटकसरीत ते घर चालवते आणि काटकसरच या संस्थांमध्ये, नगरपालिकेसारख्या संस्थांमध्ये असेल, कुठल्याही संस्थेमध्ये असेल, काम केल्यानेच त्याची प्रगती होते. म्हणून एक महिला जी सक्षम आहे, जी नुसती वारस म्हणून नाही तर जिला संस्कृतीची आवड आहे, जिला नवीन नवीन संस्कृती पेरण्याची शहरात, आज आम्ही विकास कामं करत असताना शहराच्या संस्कृतीकडे आम्ही लक्ष दिलंय. कुठलेही नुसते मलिदा ज्या ठिकाणी मिळेल असे कामं आम्ही कधीच केलेले नाही. अतिशय बिनबुडाचे आरोप त्या ठिकाणी विरोधक करताय. उलट विरोधकांना मला विचारायचंय, स्वच्छतेत मलिदा मिळाला नाही म्हणून तुम्ही कधी लक्ष तिथे दिला नाही. हद्दवाढमध्ये जो प्रस्तावित मी करून ठेवलेला आहे, मंत्रालयापर्यंत पोहोचवलेला, साधी हद्दवाढ तुम्हाला करता आली नाही कारण त्याच्यात मलिदा मिळणार नाही. आयते माझे प्रस्ताव घेऊन आपण या ठिकाणी सगळे कामं करतायत, ते पण दर्जाहीन कामं त्या ठिकाणी करतायत. ही जी माझ्या शहराची 4 वर्षापासून या आमदाराच्या हस्तक्षेपामुळे आणि आता त्याच्याच उमेदवारामुळे जी शहराची विस्कळीत झालेली परिस्थिती आहे, ती आपण डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं. मी आपल्याला सांगेल, इतिहास सगळ्यांचे वाचावे. कोणाच्या इतिहासात कोणी काय पतपिढ्या बुडवल्या, कोणी काय काय केलं. आज माझ्या संकल्पनेवर आमदारला सांगायला काम आहे. 30 वर्षात त्यांच्या घरात पण राजकारण आहे, पद होती, पण सांगायला कामं नाहीयेत. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा मायबापावर विचार करून नक्कीच 2 तारखेला आपण या चष्मा समोर बटन दाबून, चष्माच मी याच्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे की चष्मा घालून आपण शहराची ही सगळी बाजू नीट बघावी आणि येत्या 2 तारखेला चेहऱ्यासमोरील बटन दाबून आपण आमच्या जनआधार विकास पार्टीला त्या ठिकाणी प्रचंड मतांनी विजयी करावा. सर्वजण माझ्या विरुद्ध एकत्र येण्याला कारण त्यांना माहिती की याच्या विरुद्ध बोलायला काही नाहीये. आता आपण एकत्र झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. त्यामुळे सगळे एकत्र झाले आणि म्हणून मी पण आधार घेतला माझ्या जनाचा आणि जनाधार विकास पार्टी नावाची पार्टी मी आपल्या समोर आणली. त्यामुळे जनाधार विकास पार्टी आणि चष्मा या दोघांचे उद्दिष्ट लक्षात घेऊन आमचा प्रामाणिक सेवाभाव या शहराप्रती आपण साऱ्यांनी बघितलाय. हे सगळं लक्षात घेता आपण त्या ठिकाणी येत्या 2 तारखेला अतिशय सुज्ञ नागरिक, हुशार नागरिक म्हणून, कोणाचे काय संबंध आहेत, कोणाचं काय नातं होतं याच्यापेक्षा माझं शहर जे आज आम्ही काही अर्ध्यावर आणून ठेवलेलं आहे ते अजून आपल्याला उंचीवर न्यायचंय, अधिक उंचीवर न्यायचंय. तर ती उंची कमी होता कामा नये. ह्याच्या मागेही 7-8 वर्षाचा प्रवास आमचा गेलेला आहे. परत 4 वर्षच आपण बघितले की ते कशा उंची ती परत खाली येते, परत ती न्यायला किती अडचणी येतात. त्यामुळे आपण सगळे, माझ्या पारोळा शहरवासियांवर मला नक्कीच विश्वास आहे की मी कामांच्या जोरावर पुन्हा 3ऱ्यांदा आपल्या समोर येत आहे आणि 3ऱ्यांदा आपण अंजलीला, मी 2दा झालो, आता 3ऱ्यांदा या निवडणुकीला अंजलीला आपण निवडून द्यावं. एवढंच मी आपल्या सगळ्यांना नतमस्तक होऊन हात जोडून विनंती करतो. तळ हाताच्या फोडाप्रमाणे मी नगरपालिका सांभाळली, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो. आणि अशीच येत्या काळामध्ये अजून नगरपालिकेची, आपल्या शहराची प्रगती कशी होईल हे मी आपल्याला सगळ्यांना मांडलेलंच आहे. त्याला नक्कीच आश्वस्त करतो की आपल्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही, एवढी ग्वाही आपल्याला देतो. आणि आपल्याला पुन्हा सगळ्यांना हात जोडून नतमस्तक होऊन विनंती करतो की आपला आशीर्वाद आम्हाला मतदान रूपी येत्या 2 तारखेला आमच्या चष्मा या निशाणी समोरील बटन दाबून आमच्या सर्व पॅनलला आणि अंजली करण पाटील यांना नगराध्यक्ष पदासाठी विजयी करावं. धन्यवाद.